संघाला। दोन्ही जवळचे संघ शेजारी शेजारी पक्के शेजारी आणि सातत्याने आम्ही अनेक लढती त्यांच्या पाहत असतो। गणेश दादा म्हात्रे यांना विनंती असेल या दादा मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। एक चांगले खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख असायची या संघामध्ये आणि बराच काळ या संघासाठी त्यांनी सातत्यपूर्ण गाजवले। अक्षरशः फलंदाजी असेल जबरदस्त, त्यांचे कव्हरचे फटके अगदी अफलातून पाहण्यासारखे असायचे। आज मात्र संघामध्ये थोडासा जॉब त्याचबरोबर व्यवसाय असल्यामुळे थोडासा वंचित आहेत आणि तर त्यांची बॅटिंग देखील खूप चांगला मिळायची। हा मैदान त्यांच्यासाठी नेहमीच अपवाद राहिलाय। या मैदानावर नेहमीच सातत्याने त्यांचा चांगला खेळ आम्ही अनेकदा पाहिलाय। ताऱ्याची स्पर्धा असेल घरच्या मैदानावर देखील चांगले फटके त्यांचे कव्हरच्या दिशेने आणि पेशन्स त्यांचा झोन तो होता आणि सातत्याने त्यांचा देखील आज मात्र डोलगरची देखील प्रचंड गर्दी या मैदानाकडे येताना पाहायला मिळेल। आदरणीय गणेश दादा म्हात्रे यांना विनंती असेल दादा या आपल्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत। त्याचबरोबर दीपक दादा पाटील आपल्याला देखील कलकलीची विनंती आहे आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत। जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे क्षेत्ररक्षण ज्यांच्या वाड्याला टॉस जिंकला शैलेश खोते प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय। आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख राहिली आणि सातत्याने लेदर बॉल असेल त्याचबरोबर टेनिस बॉल अशा अनेक स्पर्धा ते सातत्याने गाजवतात। गोलंदाजी मार्कवर पहिले षटक फेकण्यासाठी P1 वर्तुळाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण व्यूहरचना केली जाते। गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळते ओमकार पाटील वेगवान गोलंदाज। मयुरेशची नेहमीच चर्चेत नाव राहिलं या हंगामात अगदी अपवाद ठरलंय। पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले। पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न धीरज म्हात्रेचा। क्षेत्ररक्षक आलाय वेगाने शॉट कव्हरला टिपलाय झेल आणि संपलाय धीरज म्हात्रेचा खेळ। मोठा धक्का बॅटिंग करत असताना अक्कादिवी तारा संघाला नावावर अनेक विक्रम राहिले आहेत मात्र आज या खेळाडूला भोपळाही पडू दिला नाही। या स्पर्धेमध्ये सिक्सरने सुरुवात सातत्याने पाहायला मिळतोय मात्र आज या खेळाडूला शांत केलंय नमवलं गेलंय। गोलंदाजी खूप चांगली राहिली डोलगर संघाची आणि पहिल्याच बॉलवर ओमकारने सिद्ध केलंय पकड मजबूत केल्या आणि जास्त वेळ घ्यायचा नाही याची देखील नोंद घ्यायची। 15 मिनिटांचा टाइम अलर्ट केलाय। निकेश पाटील आमच्या सोबत जोडले गेले। पहिला बॉल 7:39 मिनिटांनी पडलाय आणि टाइम पाबंदी असेल वेळेला खूप महत्व आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना विशाल माली तिसऱ्या क्रमांकावर प्राचार्य करण्यात आलं आणि तिसऱ्या क्रमांकाचे खेळाडू खूप खतरनाक डेंजरस असतात आणि विशाल म्हटलं की नावातच सर्व काही आहे जय पराजय सर्व काही आहे आणि अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके विशालचे पाहण्यासारखे असतात। सातत्याने त्यांनी त्याच्या इम्प्रोजन बऱ्याच स्पर्धांमध्ये केलंय आणि आज या स्पर्धांमध्ये अगदी मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला चांगलं करायचं आहे। पंच पाहतोय आपण हिरामन भोसले सर स्क्वेअर लेग पंच टायमिंग अलर्ट केलाय। पहिला बॉल 7:39 मिनिट इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या रात्रीच्या खेळामध्ये अगदी डेंजरस गोलंदाज आपण पाहतोय ओमकार पाटीलला दरवाजा उघडा होता अगदी बॉल वेगाने टाकला आणि दांडी लेग स्टंप अगदी गुल केला आणि फलंदाज बॅटिंग करत असताना अक्कादिवी तारा संघाला दुसरा धक्का लागलाय दबाव टाकलाय। गोलंदाजी अगदी आग ओकताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। यासाठी ओमकार पाटीलला जाणला जातो आणि तो सिद्ध करतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करत असताना मार्गक्रमण करताना बघायला मिळतोय साजन माली चौथ्या क्रमांकावर। पहिली मॅच आपण पाहतोय या मैदानावर आणि रोमांचक सामना होईल यात मात्र शंका नसेल। दोन्ही संघ तुल्यवान बलाढ्य संघ आहे आणि बघायला गेलं तर अजून एक सिक्सर किंग फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच मैदानामध्ये धावत जायचंय। टाइम च पाबंदी आहे। नवीन फलंदाज साजन माली चौथ्या क्रमांकावर सेन्सिबल खेळ करावा लागेल शांततेने खेळ करावा लागेल। आता सॉफ्ट हँडने फटका सजवलाय
एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. डायरेक्ट डेंजर हँडला बॉल फेकला होता. शैलेश खोत बॉलच्या खाली वेगाने आले. 2 धावा कंप्लीट केले जातात. श्री गणेश होतोय. बॅटिंग करत असताना स्कोर बोर्डला धावसंख्या अक्कादेवी तारा संघाची 2. हवेची देखील सुंदर हवा आता सुटली या मैदानावर आणि क्षेत्र देखील ओपन आहे. इथे विकेट करण्याचा प्रयत्न साजन मालीच्या बॅट मधून येतोय. मिड विकेट क्लिअर करत असताना दमदार रुबाबदार शानदार षटकार करत असताना याच फटक्यांसाठी साजन माली जाणला जातो. आज मात्र इम्प्रोव्हिजन केलंय तारा संघाने. 7व्या ते 8व्या क्रमांकाचा येणारा खेळाडू आज लवकर प्रमोट केलाय कारण का त्याची बॅटिंग आणि जो भरणा आहे. आज तारा संघामध्ये बरेच खेळाडू बदल आहेत. नेहमी सातत्याने बघायला गेलं तर गणेश म्हात्र्यांना आम्ही सलामीला पाहायचो. आज मात्र उलटफेर नवीन खेळाडूंना देखील प्लॅटफॉर्म. इथे चांगला बॉल फेकला गेला. पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा भेद घेताना डॉट बॉलची होते सांगता. धावपळ पाहायला मिळते ते 8 या धावसंख्येवर. पहिले षटक मार्गक्रमण असताना ओमकार आपली विविधता या षटकामध्ये दाखवतोय. क्षेत्ररक्षण लॉंग ऑन आणि एक कव्हर मध्ये डीप कव्हरला प्रोटेक्शन तैनात केलंय आणि 9 खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या 2 बाद 8. टाइम अलर्ट केलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. आतापर्यंत 5 मिनिटांचा कालावधी घेतला डोलीगर संघाने पहिले षटक फेकायला आणि कालच्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून 2 धावांची पेनल्टी 7 संघांना दिलेली आहे या स्पर्धेमध्ये. आणि वर्तुळाच्या आतमध्ये एक खेळाडू आतमध्ये देखील घेतलाय. याचे देखील जवळचे संघ आहेत तर देखील आपण देखील लक्षात घ्यायचं आहे. मॅच खूप रोमांचक आहे. गोलंदाजीमध्ये बदल होताना बघायला मिळेल. मयुरेश पाटीलला आता मात्र इनवाइट केलंय दुसऱ्या षटकासाठी. डेंजरस गोलंदाज, अजून एक वेगवान ते तर्रार गोलंदाज म्हणून याची देखील ओळख आहे या संघामध्ये. निखिल पाटील बुम बुम माट्या म्हणून या नावाने संबोधला जाणारा हा खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये. अक्कू टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन डाऊन दी बॉल. आदिनाथ आले तिकडे. एकच धाव मिळताना बघायला मिळेल. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू ठेवलंय. स्कोर बोर्डला धावसंख्या 9. अक्षप गोलंदाजावर घेतलाय. तिसरे पंच रेफर केले जातील. आमचे तिसरे पंच जॉईन व्हायचे सर. दीपेश पाटील या मुख्य व्यासपीठावर. गोलंदाजावर अक्षप घेतलाय. शैली चेक केली जाईल. अगदी कोणत्या अँगलने बॉल टाकलाय हे पाहायला चाचपडलं जाईल. दीपेश पाटीलला विनंती असेल रोशन गावंड आपण देखील यायचंय. मॅच खूप मोठी आहे आणि लक्ष देखील शैलीवर चेक केलं जाईल. कालच्या 2-3 रात्रींमध्ये पाहतो आम्ही रोशन गावंड सरांना जे तिसऱ्या पंचांची भूमिका त्यांची राहिली आहे. आणि कर्नाचं क्रिकेट म्हटलं की सातत्याने मग नेहमीच स्टँडर्ड आता उंचावलंय कर्ना टेनिस क्रिकेटचा. बॉल गॅप मधून बॉल चाललाय दणदण करत चाटत पुसट गोलांट्या घेत लॉंग ऑन सीमा पलीकडे 4 धावांसाठी येतोय. चौकार. याच फटक्यांची गरज आहे नितांत अक्कादेवी तारा संघाला आणि हेच करायचं आहे आता निखिलला. आणि याच फटक्यांसाठी निखिल जाणला जातो. त्याची बॉडी पहा तुम्ही. बुम बुम माट्या. अगदी पंकज जाधव आपण म्हटलं जातो. साजन माली आहे. थर्डमॅन मध्ये चांगला कट केला. इथे अप्पर कटचा फटका. बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि टिपलाय झेल. संपलाय फलंदाज साजन मालीचा खेळ. मोठा धक्का. आक्रमक झालेला मात्र त्याला देखील नमवला गेलाय. तिसरा धक्का लागलाय अक्कादेवी तारा संघाला. दबाव टाकला जातोय. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात ओमकार पाटील. दुसऱ्या षटकात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज पाटील. सिक्सर किंग. आता मात्र लक्ष वेधलं असेल या खेळाडूच्या बॅटिंग कडे. नेहमीच चर्चेत राहणारं नाव या कर्नाल परिसरामध्ये. जेव्हा सूरज पाटील आले ना तेव्हा अक्कादेवी तारा संघासाठी त्यांनी चांगलं केलंय.
आणि ह्या खेळाडूची बॅटिंग जितू दादा बघण्यासारखी असते. 6 बॉल 6 सिक्सर ठोकण्याचा विक्रम राहिलाय 2 वेळा या खेळाडूच्या नावावर. या संघामध्ये गोलंदाज खेळायचा, मात्र त्याच्या अगेन्स्ट देखील 6 बॉल 6 षटकार ठोकले होते. असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता लक्ष वेधलं असेल याच्या बॅटिंगकडे. आक्रमकता नेहमीच ठासून भरले या खेळाडूच्या नावात आणि आज त्याच्या नावाला साजेल असा खेळ करावा लागेल. जबरदस्त खेळाडू त्याच्या समोर एक अपकमिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला तैनात केलाय कनिश खोतला. इथे कनिश कडे बॉल देखील आलाय. ज्या खेळाडूचा नावाचा उल्लेख केला अगदी यंगस्टार आपण पाहतोय शैलेश खोतच्या तालमीमध्ये हा घडणारा खेळाडू आपण बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल पाहायला मिळतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जेव्हा मैदानामध्ये पाहायला मिळतो तेव्हा सातत्याने क्षेत्ररक्षण बदललं जातं. आणि इकडून आज निखिल पाटीलला चांगलं करायचंय, तर दुसऱ्या बाजूने वेगावर सौर असणारा गोलंदाज आपण पाहतोय मयुरेशला. सुंदर षटक आतापर्यंत राहिलंय. एक चौकाराचा अपवाद वगळता वेग पा, प्रचंड वेग. अकू टप्प्याचा बॉल स्वप्नील कडून अशा प्रकारची चुकी होणं म्हणजे कठीण आहे डोलकर संघासाठी. या होणाऱ्या चुका तुम्हाला विजयापासून दूर घेऊन जातील. निखिलच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक 4 धावांसाठी आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 18 या धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ असताना किमान 50 धावांचं टार्गेट सेट करणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. पहिलीच मॅच. इथे वेगावर प्रचंड वेग, हवेमध्ये खेचलाय फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. अगदी क्षेत्ररक्षक वेगाने दुसरीचा प्रयत्न आणि धावता धावता आता मात्र फलंदाज झालाय बाद. निखिल म्हात्रे मोठा विकेट. आता निखिल म्हात्रे ज्याच्या बॅट मधून निखिल पाटीलच्या बॅट मधून 2 चौकार आले होते, मात्र त्याला देखील आल्या पावली आता माघारी जावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला कोणत्याच प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाही. आपल्याला कळकळीची विनंती असेल, मॅच खूप महत्वाची आहे, स्पीडअप करायचं आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना काम केलंय. आता मात्र गोलंदाजी करत असताना मयुरेशने 2 विकेट प्राप्त केल्यात. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे 19. गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी शैलेश खोत, कॅप्टन, नेता, दिशादर्शक. नेहमीच ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा सातत्याने बघायला मिळतो. 10 मिनिटाचा खेळ झालाय. शैलेश खोत आपण देखील लक्षात घ्यायचंय. 5 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. 5 मिनिटाच्या आतमध्ये षटक संपलं नाही तर आपला एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये येईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय आणि प्रचंड गर्दी आज मात्र डोलगर वासिया या मैदानाकडे येताना बघायला मिळतील. शॉर्टकटचा जो रस्ता आहे तो त्याचा वापर करतात आणि मधीन 2 शेतं अगदी टाकली तर लगेच डोलगर गाव. आणि त्यांच्या इथे स्वीट चिटचा प्रयत्न, रिव्हर्स सिपचा प्रयत्न केला होता सूरज पाटीलने. इम्प्रोव्हायझर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलचं संपर्क होताना मिळत नाही. एकमेकाच्या विरोधात सातत्याने खेळत असतात, त्यामुळे शैलेश खोतला देखील रणनीती माहिती आहे. सूरज पाटील कोणत्या झोन मध्ये खेळतो आणि दुसऱ्या बाजूने सूरज पाटीलला माहिती आहे आता आक्रमण करायचंय मला. आणि इथे फटका चांगला आहे सूरज पाटीलच्या बॅटमधून. पहिला रॉकेट निघालाय 6 धावांसाठी. षटकार. सूरज पाटील सिक्सर किंग. मैदानाच्या आतमध्ये सिक्सरने सुरुवात झाली या षटकाला. पहिला बॉल जरूर शैलेशने चांगला टाकला होता, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चांगला फटका पाहायला मिळाला. क्लासिकल स्ट्रोक. आणि सूरज पाटील म्हटला की या मैदानावर त्यांनी सातत्याने धावा बनवल्यात, जमवल्यात, तर दुसऱ्या बाजूने शैलेश खोत देखील कमी नाही. त्याची गोलंदाजी. इथे स्विचिटचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न, रन घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. पंचांचा इशारा येतोय 22च्या स्वरूपात 1 धाव. चांगली रन संख्या बनवण्याचा प्रयत्न चाललाय आणि मैदानाच्या चारू बाजूने किंबहुना आज मात्र मैदान हे भरलं जाईल.
डोलगर म्हटलं की मग सातत्याने आम्हाला प्रेम दिलं या गावाने आणि तारा देखील खूपच नेहमीच करणारा परिश्रम म्हटला की मग सातत्याने खूप प्रेम मिळालंय मला आणि आज त्यांच्यामुळे मी इथे आहे. सुंदर खेळ चालू असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अथर्व सिक्सरने सुरुवात करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि मोठ्या पाटक्यांसाठी नेहमीच सातत्याने जाणला जातो. नेहमीच चांगलं काम त्याचं देखील राहिलं या संघासाठी. मधल्या फलीमध्ये येतो अगदी अँड्रर रसल सारखी सुरुवात करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे फटकामध्ये पहा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न रन घेण्याचा प्रयत्न चालवलाय आणि धावता धावता मात्र अथर्वला परतावं लागतंय. मोठा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना अक्का दिवी तारा संघाला. आणि प्राप्ती लाईव्ह जितूभाई गोंदली या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका. आज पाहायला गेला तर टप्पा गाठलाय या वाहिनीने. आतापर्यंत सबस्क्रायबर झालेत 97,700 आणि या स्पर्धेमध्ये पूर्णपणे 1 लाखाचा जर टप्पा गाठला ना तर पुढच्या हंगामात जितू दादांकडून या स्पर्धेला ऑफर असेल. त्यामुळे या चॅनलला लाईक करा, शेअर करा. कर्नाला वासियांना कळकळीची विनंती असेल प्राप्ती लाईव्ह या बटनला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. चांगला बॉल टाकला गेला, फिंगर रोल केले शैलेश खोतने आणि तो सांगतोय माझ्या बोटात जादू आहे बघा रे बघा. चांगला बॉल. आतापर्यंत सूरज पाटीलला एक षटकार अपवाद वगळता त्याने बॉल डॉट केले. सूरज पाटीलसाठी 3 बॉल डॉट झालेत, त्यामध्ये 2 लेग बायच्या स्वरूपात रन आल्यात आणि सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना धावफलकावर धावसंख्या जोडली गेली आहे 27 आणि ओम साईराम डोलगर संघ जर या स्पर्धेमध्ये पहिली मॅच जिंकला तर विनायक खोत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. या मॅचचा आनंद घेत असताना इथे फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न मात्र डॉट बॉलची होते सांगता. दीप हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या 9.00 च्या सरासरीने 27 धावसंख्या. 3 षटकांना 15 मिनिटाचा खेळ झालाय, त्यामुळे स्पीडअप करायचंय. ड्रिंक ट्रॉली 12th मॅनला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. दोन्ही 12th मॅनला विनंती असेल आपण ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या दिशेने घेऊन जायचे. आई एकविरा डीजे सुनील मैफिल हॅलो 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 संकेत कोळी यांचं आगमन झालंय. वेलकम संकेत. आज या स्पर्धेमध्ये तुझ्या बॅटिंगचे देखील चाहत्यांना फलंदाजी बघायला मिळेल. एक जबरदस्त खेळाडू म्हणून जाणला जातो. केळुलेच्या स्पर्धेमध्ये अफलातून क्लासिकल संकेतचा बघायला मिळाला होता. डोलगर म्हटले की 2 संघ त्यांचे सातत्याने बघायला मिळतात या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात. चला फास्ट खेळायचं आहे, अन्यथा आपला खेळाडू पंच ऑन करायचा आहे. टाइम अलर्ट केलं जाईल. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला 2च्या आतमध्ये सामने संपवायचे आहे, त्यामुळे प्रत्येकाने लगेच मैदानाचा टॉस झाला की झाला की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नवीन गोलंदाज स्वप्नील अपकमिंग स्टार या संघामध्ये शैलेश खोतच्या तालमीमध्ये घडणारे खेळाडू अंकुशला वगळून आता मात्र स्वप्नीलच्या हातामध्ये बॉल सोपवलाय.
पहिला बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न, डॉट बॉलचे होते सांगता. पहिलाच बॉल, सुंदर सुरुवात मैदानच्या आतमध्ये. सूरज पाटीलला आता मात्र आक्रमण करावं लागेल. अंतिम षटक आहे. भैरवीच्या षटकात जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल सूरज पाटीलचा. इथे हाफ ट्रॅकर बॉल फाईन लेगच्या दिशेने सूरज पाटीलच्या बॅट मध्ये येतोय. कडक 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 6 धावांसाठी षटकार. सुंदर सुरुवात पाहायला मिळते. सूरज पाटील याच फटक्यांसाठी जाणला जातो. प्रयत्न करावे लागेल, आक्रमण करावं लागेल, बॅटिंगचा जलवा दाखवावा लागेल या मॅच मध्ये. आतापर्यंत सूरज पाटीलचा विचार केला तर त्याच्या बॅट मधून 2 षटकार बघायला मिळालेत. मंत्रमुक्त करणारी बॅटिंग करावी लागली या स्पर्धेमध्ये. ज्या चाहत्यांना चौकार षटकार पाहण्यासाठी इथे आले त्यांना सूरज पाटीलची आज बॅटिंग बघायची आहे. पहिल्या षटकामध्ये ओंकारने त्याचं काम केलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये मयुरेशने काम केलं आणि तिसऱ्या षटकामध्ये शैलेशने. इथे फटका अजून एक स्क्वेअर लेगच्या आणि मिड विकेटच्या मधून बॉल चालला हवाई सफर. धावा मिळतील 6. षटकार. प्रेमनाथ गायकर यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. कालच्या दिवसात त्यांचा देखील संघ बघायला मिळाला आणि डोलगर संघ म्हटला की जयनमन संघाचे ते नेहमीच पुरस्कृत राहिलेत आणि त्याच्या विरोधात डॉल्फिन डोलगर संघाला देखील ते मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने उतरवत असतात. असे प्रेमनाथ गायकर आमचे मित्र, त्यांना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर दिलीप कोहली यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. डोलगर म्हटलं की नेहमीच पाठबळ. अजून एक सिक्सर किंगच्या बॅट मधून या मैदानावर जलवा पाहायला मिळतोय. षटकार हॅट्रिक. तिसरा खेळाडू या स्पर्धेमध्ये ठरलाय. कर्नाल परिसरातील सिक्सर किंग नावाची दहशत आणि तोच थरारा, ती दहशत आजच्या रात्रीमध्ये बघायला मिळतोय. बऱ्याच दिवस शांत ठेवलं होतं सूरज पाटीलला, मात्र आज थांबणार नाही या मैदानावर. नेहमी चांगलं मैदान राहिलंय त्याच्यासाठी, फलंदाजीसाठी जाणला जातो आणि आज आग ओकणारी फलंदाजी या कर्नाल वासियांना बघायला मिळते सूरज पाटीलची. बरेच दिवस म्हणत होता सूरज पाटील थोडासा बॅकफुटला गेलाय, मात्र या स्पर्धेमध्ये सूरज पाटीलची जबरदस्त खेळ बघायला मिळतोय. दमदार खेळ या मॅच मध्ये सूरज पाटीलचे मंत्रमुक्त करणारे टोलेजंग फटके. सूरज पाटील नावाचं वादळ गोंगवायला सुरुवात झाली या अंतिम षटकामध्ये. स्वप्नीलला टार्गेट केलंय. डोलगर संघाच्या नावावर राहिले होते आणि 4थं षटक अक्का देवी ताराच्या पावेलन मधून आता टाळ्या सित्यांचा आवाज दुमदुमायला लागलाय. अंकुश कोहली त्यांच्याकडे ऑप्शन होता, मात्र अंकुशला वगळता स्वप्नीलच्या हातामध्ये बॉल दिला. अजून एक जागा बनवली. इम्प्रोवायझेड स्ट्रोक पाहायला मिळते सूरज पाटीलच्या बॅट मधून. पाटीलने धाडलाय 6 धावांसाठी. बिग 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 हिट षटकार. एकावन्न धावा, चांगली धावसंख्या उभी केली. सूरज पाटीलचे या मॅच मध्ये 5 षटकार आणि षटकार किंग मैदानामध्ये आहे आणि कर्नाल वासियांना गर्व असला पाहिजे, कारण नेहमीच चर्चेमध्ये असणारं नाव बॅकफुटला गेलं खेळाडू आज मात्र फ्रंटफुट मध्ये आलाय आणि त्याचा फॉर्मशी झगडत होता. स्कवरच्या लॉंग ऑन मध्ये शैलेश खोतला हुलकावणी देत बॉल चाललाय सीमा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
हायलाइट पाहू शकता सूरज पाटीलची आज बॅटिंग आणि हे षटकार चौकार अगदी जबरदस्त खेळ. संदीप पाटील तारा यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि बॉल चॉईस साठी आपण समोर यायचंय व्यासपीठाच्या. बॉल चॉईस इकडूनच कडून जायचंय मैदानामध्ये. प्रत्येक संघाला कलकलीची विनंती असेल. रोशन गावण यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या माध्यमातून आपण जबरदस्त मॅच आजच्या रात्रीमध्ये सूरज पाटील बरसलाय आणि सूरज पाटीलचे कमालीचे स्ट्रोक सूरज पाटीलचे कमालीचे स्ट्रोक ज्या फटक्यांसाठी 6 षटकार या स्पर्धेमध्ये ठोकलेत एक विक्रम आहे. जबरदस्त धावसंख्या सेट केली. प्रथम बॅटिंग करत असताना अक्कादिवेन तारा संघाने 55 आणि टार्गेट ठेवलंय 56 धावांचं टार्गेट ठेवलंय. आणि नेहमीच चांगली भूमिका सूरज पाटीलची आम्ही अनेकदा पाहिली. ताऱ्याचं मैदान असेल, डुलगरचं मैदान असेल, कलब्याचं मैदान असेल, असे अनेक मैदान या खेळाडूने गाजवलेत आणि नेहमीच खेळ त्यांचं चांगलं राहिलंय. आणि हा मैदान देखील रोशन पाटील सरांसाठी देखील चांगला राहिलाय. 1 बॉल 6 धावा 2018 मध्ये मी समालोचन करत असताना 1 बॉल 6 असताना तारा संघाच्या आगे ठोकलेला षटकार. अक्कादिवी तारा आणि तारा त्याचबरोबर डिगाटी वर्सेस तारा अशी देखील मॅच झाली होती. 2 वेळा विक्रम केलेला या मैदानावर रोशन पाटील सरांच्या माध्यमातून. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि नेहमीच फॉर्म मध्ये असणारा खेळाडू. थोडासा क्रिकेट पासून सध्या वंचित आहेत. समालोचन क्षेत्रामध्ये अग्रगण्य नाव घेतलं जात आहे. जबरदस्त वाणी आणि त्यांच्या वाणीतून मंत्रमुक्त केलंय. आज हा आवाज महाराष्ट्रापुरता नाही, महाराष्ट्राच्या अनेक राज्यांमध्ये देखील आवाज घुमलाय आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा या अंगामातील अग्र नामांकित स्पर्धा भिवंडी मध्ये कोणगावची स्पर्धा सर्वात मोठी स्पर्धा जिथे नामवंत समालोचनच्या वर्णीमध्ये रोशन पाटील सरांचं नाव येताना बघायला मिळालं. आणि आम्हाला कर्नाल वासियांना अभिमान आहे. जेवढ्या मोठमोठ्या स्पर्धा जेवढ्या मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर जातील तेवढा कर्नाल परिसराचं नाव सातत्याने पुढे जाताना बघायला मिळेल. दमदार आवाज या आवाजाने मंत्रमुक्त केलंय आणि नवीन समालोचनासाठी देखील ते नेहमीच पाठबळ देतात. जावया मैदानाच्या दिशेने जिथे धावसंख्येचा पाठलाग करायचा 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सूरज पाटीलची आग ओकणारी फलंदाजी परत एकदा सूरज पाटील त्याच फॉर्म मध्ये बघायला मिळाला आजच्या रात्रीमध्ये. कुणाल माळी थोडासा बॅकफुटवर गेलाय मात्र फ्रंटफुटवर येणं खूप गरजेचं आहे. मागील हंगाम कुणाल माळीसाठी देखील अपवाद राहिलं होतं. चांगला खेळ. दोन्ही संघ शेजारी 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 पक्के शेजारी. गोलंदाजी मार्कवर अक्षय पाटीलला इन्व्हाइट केलं पहिल्या षटकासाठी. थोडस गोलंदाजीमध्ये देखील बदल बघायला मिळतात. नवीन खेळाडू या संघामध्ये भरपूर भरले गेलेत. विशाल माळी, साजन माली, दीप माली, अक्षय पाटील नेहमीच या संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेने तैनात केलाय. वर्तुळाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल सूरज पाटीलचा शैलेश कोचसाठी वेगवान टाकला होता. खाली राहिला बॉल. सेन्सिबल फटका खेळण्याचा डोलगर मध्ये जल्लोष पाहायला मिळतो. फटाक्यांची आतिषबाजी विदुम्य दृश्य टिपलं जाते. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला 1 लाख सबस्क्रायबर झालं तर पुढच्या अंगामध्ये फटका चांगला आहे. फटका चालला लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून 4 धावांसाठी येतोय. शैलेश कोचच्या बॅट मधून पहिला चौकार. विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मित्र परम मित्र पवन जंगम यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर सुरुवात
बघायला मिळते या मॅच मध्ये. पुढचा बॉल इथे मात्र जागा बनवले आणि फटका चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. दणदण करत चाटत पुसत गोलांटा घेत 4 धावांसाठी चौकार. विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. दीपक दादा पाटील आपल्याला विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. बॅटची कडा, बॉल चालला लॉंग स्टॉप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आणि नसीबाची साथ शैलेश खोतला मिळतोय आणि हा येतोय 3रा चौकार शैलेश खोतच्या बॅट. तारा संघाने 55 धावा केल्या. 56चा पाठलाग करायचा आहे. मात्र अशा चुका करून चालणार नाही. धावसंख्या जरूर मोठी बनवली मात्र त्याचं संरक्षण देखील केलं पाहिजे. अशा प्रकारची खराब क्षेत्ररक्षण कडून चालणार नाही या मैदानावर. इथे फटका, अजून एक स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. एक टप्पा सीमा पलीकडे शैलेश खोतच्या बॅट मधून येतोय. 4था चौकार. रन मशीन डोलकर संघाची आज मात्र मैदानाच्या आतमध्ये. सूरज पाटीलची बॅटिंग पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने शैलेश खोत धाडताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये अक्षय पाटीलला आक्रमण केलं जातंय. सेन्सिबल क्रिकेट, चांगले फटके त्याचे बघायला मिळतात या मॅच मध्ये. धीम्या गतीचा बॉल चपराक लागवायचा प्रयत्न चालवला होता. थोडस बॉल मध्ये व्हेरिएशन टाकलं गेलं. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या 16. तोपर्यंत ऐकूया डीजेचा सुमधुर संगीत. आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर युवा नेते करण शेठ पाटील डुलगर आपल्याला विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. दिनेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करायचंय. तारा संघाला विनंती असेल. वेल खूप घेतला जातोय. साजन माळी गोलंदाजी मध्ये बदल. गोलंदाजी सातत्याने ऍक्शन बुमरा सारखी या गोलंदाजीची आहे. पहिला बॉल वेगाने टाकला गेलाय. रन घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न चालवलाय. 3रे पंच रेफर केले गेलेत. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. धावचीतच्या स्वरूपात चेक केलं जाईल. खेळाडू पॉपिंग फ्रीज मध्ये पोहोचलाय की नाही ते चेक केलं जात आहे. आदरणीय हरेश्वर पाटील साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. हरेश्वर पाटील तारा एक व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आपण सातत्याने पाहतो. ताऱ्याची स्पर्धा म्हटली की नेहमी त्यांचा दमदार कार्य राहिलाय आणि असे व्यक्तिमत्व आपण बघायला मिळतील. हरेश्वर पाटील तारा यांना विनंती असेल या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत. 3रे पंच चेक करतात. फलंदाज बाद आहे की नाबाद आहे ते निर्णय योग्य तो पोहोचवला जाईल. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. या चॅनलला कर्नालवासियांना कलकलीची विनंती असेल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या हक्काच्या मराठी माणसाचं चॅनल जितू दादा वावंज यांचं चॅनल. पंचांचा इशारा येतोय. इट्स आउट. मोठा धक्का लागलाय ओम साराम डोलगर संघाला. फलंदाज होईल बाद. मोठा धक्का लागलाय. 440 चा झटका.
त्याचबरोबर आपण युवा नेते करण शेठ पाटील यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर विनोद दादा पाटील आपल्याला विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. दमदार मॅच आपण बघायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या 55 गेली होती. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पारस या मैदानावर 5 बॉल 5 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे खेळाडूच्या नावावर. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विशाल शॉट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग करताना बघायला मिळतोय. बॉल धावा वाचवायच्यात अक्कादेवी तारा संघाला आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आज जिद्दीने पेटून उठलाय हा संघ. मैदानाच्या आतमध्ये जिंकण्याची आस बाळगून दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि इथून चांगलं करायचं या दोन्ही संघांना. जिंकायचं असेल तर आपल्या गावाचा झेंडा अटके पार घेऊन जायचा असेल इथे जागा बनवून इम्प्रोव्हायझर स्ट्रोक खेळायचा होता. डॉट बॉलचे होते सांगता दबाव टाकला जातोय. गोलंदाजी करत असताना साजिद मालीकडून सुंदर षटक फेकत असताना विनोद दादा पाटील यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. वेलकम दादा. सुंदर मॅच आपण बघायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र जागा बनवली आहे आणि यासाठी जाणला जातो पारस आणि पारसने दाखवलं धमाका. 6 धावांसाठी षटकार. तारागावचे उत्कृष्ट कार्पेंटर संभाजी शिर्के यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. सुंदर मॅच एकमेकांच्या विरोधात दोन करणारा परिसरातील संघ दोन्ही संघ हार मानस तयार नाही. मॅच ऑन आहे. एका बाजूला तारा सिक्सर किंग सूरज पाटीलचा संघ तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन कुल शैलेश खोत नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. जोपर्यंत मैदानामध्ये शैलेश खोत आहे तोपर्यंत हा सामना सहजासहजी सोडणार नाही. व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचे 2 हात समांतर. धाव मिळते यष्ट्राच्या स्वरूपात अवांतर. एकेरीच्या मदतीने दिलीप कोहली साहेबांचं आगमन झाले मुख्य व्यासपीठावर. वेलकम. त्यांच्या समवेत करणदादा पाटील युवा नेते दमदार व्यक्तिमत्व सातत्याने डोलगरसाठी राहिलाय. चांगला बॉल. ह्याच बॉल टाकायचे असे सूरज पाटील सांगतो यष्ट्यांच्या मागून. आणि आज मात्र चांगलं क्रिकेट स्टँडर्ड क्रिकेटचा स्टँडर्ड वाढलाय. कर्नाटक क्रिकेट म्हटलं की मग सातत्याने या पंचक्रोशीमध्ये 16 संघ बघायला मिळतात. मात्र या स्पर्धेमध्ये 12 संघांनी सहभाग घेतलाय. लाऊडली अपील पंचांकडून मात्र नकार दिलाय पंचांनी. 2 षटकांचा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला धावसंख्या जोडली गेली आहे 23. ऐकूया डीजेचा सुमधुर संगीत.
त्यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत वेलकम। मथुर नावाची जर्सी परिधान करून कुणाल माली मैदानामध्ये उतरलाय। खूप मोठा फॅन आहे मथुरचा आणि राहुल भाई यांचा। बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, मोठा अडथळा दूर केलाय, शैलेश खोतला शमवलं गेलाय, लागलाय बॅटिंग करत असताना तिसरा धक्का डोलगर संघाला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ओमकार पाटील, चर्चेत असणारं नाव। हा हंगाम गाजवला या खेळाडूने बॅटिंग करत असताना। चांगला खेळ त्याचा देखील सातत्याने बघायला मिळतो ओमकारचा। इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने, प्रोटेक्शन साजन माली येतोय। एकेरीस धाव, एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल। पारसला जलवा दाखवावं लागेल या मॅच मध्ये। आक्रमकता निमिष या खेळाडूच्या नावात राहिल्या आणि हा मैदान त्याच्यासाठी अपवाद राहिलाय। मागील हंगामामध्ये याच मैदानावर 5 बॉल 5 षटकार जय भवानी बारापडा संघाच्या अगेन्स्ट ठोकले होते। इथे जसा बोललो तसा बॉलला भिरकावलाय, लांब लांब खूप लांब षटकार पारसच्या बॅट मधून। यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत। या बॉलवर जर षटकार ठोकला तर विद्यमान सदस्य दिनेश पाटील साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज। 7 बॉल 24 धावांची गरज। जबरदस्त मॅच। घरचा संघ मैदानामध्ये खेळत असताना देखील इथे वेगाने टाकला होता बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात। कमालीचं षटक, बारी बारी सबकी बारी, पलटवार बघायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये। जरूर षटकार ठोकला, त्यानंतर ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। 12th मॅनला विनंती असेल पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे। आतमध्ये घेऊन जायचे। 12th मॅनला विनंती असेल। थोडासा दबाव टाकला गेला आता मात्र ओम सायराम डोलगर संघावर। जे अंतिम षटकामध्ये आलेले 4 षटकार खूप माग पडलेत आता मात्र डोलगर संघाला। स्वप्नीलला टार्गेट केलं आणि त्या षटकामध्ये 28 धावा आल्यामुळे अजून बघायला गेलं तर उस्मान सारखा छोटा उस्मान खेम्यामध्ये उभा आहे। माजी सरपंच आदरणीय राजा जंगम साहेबांचं आगमन झालंय, वेलकम। आई एकविरा डीजे सुनील यांचा दमदार आज मात्र साऊंड सिस्टम आपण पाहतोय। जबरदस्त आवाज आणि आवाजाची क्वालिटी, त्याचबरोबर माजी उपसरपंच गणपत भौड त्यांच्या समवेत आपण पाहतोय या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना। त्याचबरोबर कर्नाला नगरीचे विद्यमान सदस्य दिनेश शेठ पाटील आपण पाहतोय या मॅचचा आनंद घेत असताना। त्यांच्या समवेत माजी
सरपंच राजा जंगम साहेब या मॅचचा आनंद घेत असताना मान्यवर आपण पाहतोय VIP टाईज वर त्यांच्या समवेत हटके वडापावचे गणेश, त्याचबरोबर कर्नाला ग्रामपंचायत विद्यमान सदस्य विनोद पवार साहेबांचं आगमन, त्यांच्या सोबत छोटू दादा जुमलेदार यांचं देखील आगमन. चांगला बॉल जिथे लक्ष आहे आता या मॅच मध्ये करायच्या आहेत त्या 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. चांगला खेळ करावा लागेल. स्ट्राईक व आदिनाथला हाणणं आता खूप महत्वाचं आहे. आदिनाथला कुठेतरी थोडासा उशिराने आलाय की काय, थोडस बदल या मॅच मध्ये बघा. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. सतिक लाईनवर गोलंदाजी करत असताना सूरज पाटील, आज चर्चेमध्ये असणारा नाव सूरज पाटीलला आपण पाहतोय. 6 षटकार ठोकले त्या खेळाडूने. टॉस जिंकलेल्या संघाने लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. डोलगर विरोधात, डॉल्फिन डोलगर विरोधात जरीमरी कल्ले, ज्या संघाने टॉस जिंकलाय त्याने लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा, नाहीतर आयोजकांच्या वतीने लगेच पेनल्टी दिली जाईल. कालच्या रात्रीमध्ये देखील 2 संघांना पेनल्टी दिली, पहिल्या रात्रीमध्ये 5 संघांना पेनल्टी दिलेत. त्यामुळे प्रत्येक मिनिट खूप महत्वाचे आहे. आपल्याला 2 पर्यंत मॅचेस संपवायचे आहेत आजच्या रात्रीमध्ये. त्यामुळे सर्व संघाने प्रत्येक मिनिटाची व्हॅल्यू आहे या स्पर्धेमध्ये. आणि आयोजन कसं असावं तर दीपेश पाटील, रोशनजी गावण आणि बालाशेठ गावण यांच्या माध्यमातून आपण दमदार आयोजन पाहतोय. या कर्नाळ परिसरामध्ये स्वप्न पाहिलं होतं दीपेश पाटीलने, स्वप्न पाहिलं होतं रोशन गावणने, स्वप्न पाहिलं होतं बालाशेठने, आणि आज ते सत्यामध्ये उतरवलंय. इथे फटका बसलाय, मिड विकेटला टिपला झेल, संपलाय फलंदाज आदिनाथचा खेळ. धक्का नंबर लागलाय बॅटिंग करत असताना ओमसाहेब डोलगर संघाला 4था. आणि मॅच झाल्यानंतर पंचांकडे बॉल लगेच कलेक्ट करायचा आहे. सुंदर असं आयोजन पाहतोय आपण. आणि दमदार अंकुश मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. ओहो, काय फटका सजवला अंकुशने. फाईन लेगच्या वरतून धाडलाय अंकुशच्या बॅट मधून कमालीचा षटकार. आणि या 2 डोलगर संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. 12 मॅन समालोचन कक्षामध्ये नाही आपला. 2 धावांची पेनल्टी ऍड केली जाते. इथे स्विचिटचा फटका, इम्प्रोव्हिजन, क्लासिकल टोक, कमालीची बॅटिंग अंकुशच्या बॅट मधून सलगचा 2रा. जरी सामना हारला असेल तरी जिद्दीने खेळलाय. तावरावरून खाली